नदीकाठच्या गावांना मृत्यूचे आमंत्रण. सांडपाण्यामुळे पाण्याचा स्रोत होत आहे विषारी. पुढील पिढ्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम. आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रगतीच्या उंबरठ्यावर उभे असलो तरी ग्रामीण भागातील काही समस्या अजूनही आपल्या भविष्यासमोर मोठं संकट उभं करत आहे. विशेषतः नदीकाठच्या गावांतील सांडपाण्याचा प्रश्न, जो केवळ पर्यावरणाचा नाही तर आरोग्याचाही गंभीर मुद्दा ठरत आहे. गावातील गटारांचे पाणी, ड्रेनेजमधून येणारे सांडपाणी आणि साचलेला कचरा हे सगळं थेट नदीत सोडले जाते. हीच नदी पुढे जाऊन इतर गावांना पिण्याच्या पाण्याचा स्रोत पुरवते. परिणामी अनेक गावांच्या विहिरींमध्ये आता शुद्ध जल नव्हे तर विष मिसळले आहे. हेच पाणी पिऊन आज हजारो लोक गंभीर आजारांनी त्रस्त होत आहे. हजारो मुले रोज या नद्यांमध्ये पोहतात, खेळतात. खेळताना हे दूषित पाणी त्यांच्या तोंडात जाते. यामधूनच टायफॉइड, कॉलरा, स्किन इन्फेक्शन सारखे रोग वाढत चालले आहेत. ही साखळी अशीच चालू राहिली तर भविष्यातील पिढ्यांचे आयुष्य कमी होईल हे निश्चित. अशा काळोख्या चित्रात उजेडाचा एक आशेचा किरण ठरत आहे ते म्हणजे आवळा कट्टा टीम, श्री संदीप भाऊ मालुंजकर, विनय सावंत सर, सुरेंद्र वावळे सर व मित्र परिवार, तसेच प्रवरा स्विमिंग ग्रुप प्रवरा परिसरातील देवदूत म्हणून ज्यांची ओळख आहे ते डॉक्टर सतीश चासकर, उद्योजक जगनशेठ देशमुख, विकासराव बंगाळ, सुभाषराव येवले तसेच इंदोरी आणि रुंभोडी ग्रामपंचायतचेही योगदान दिसून येत आहे. संदीप भाऊ मालुंजकर यांचा निस्वार्थ उपक्रम SR फ्लावर्स कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या संदीप भाऊंनी रुंभोडी व इंदोरी ग्रामपंचायतीतील सांडपाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया सुरू केली आहे. हे पाणी आता थेट नदीत न जाता प्रक्रिया होऊनच सोडले जात आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण तर होतेच, पण नदीचे पाणीही सुरक्षित राहते. फक्त बोलून नाही तर कृतीतून समाजसेवा करावी असे संदीप भाऊंचे एकमेव कार्य आहे. याआधी त्यांनी हजारो फळझाडे आणि फुलझाडांचे मोफत वाटप करून गरीब कुटुंबांना पोषण मूल्य मिळवून दिलं आहे. बाजारात महाग असलेली फळं आता त्यांच्या अंगणात उगवत आहेत. प्रत्येक गावातील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासनाने या उपक्रमातून शिकण्याची गरज आहे. फक्त तक्रारी करून उपयोग नाही. संदीप भाऊंसारखे नागरिक उपाय सुचवतात आणि कृतीतून ते राबवतात. नदी ही जीवनदायिनी आहे, मृत्यूदायिनी होऊ देऊ नका. एक नदी हजारो गावांना जीवन देते, जिच्या पवित्रतेचं रक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सांडपाणी नदीत न सोडता त्याची योग्य विल्हेवाट लावणं हे आता काळाची गरज बनली आहे. संदीप भाऊ मालुंजकर यांचा आवळा कट्टा व डॉक्टर सतीश चासकर यांच्या स्विमिंग ग्रुपचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, अनेकांना निरोगी आयुष्य मिळू शकते. प्रशासन, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांनी आता एकत्र येऊन हा संदेश समाजात रुजवला पाहिजे. नदीच्या काठावरची गावं ही मृत्यूच्या नव्हे तर नवजीवनाच्या उंबरठ्यावर उभी राहिली पाहिजे.
इंदोरी आणि रुंबोडी ही दोन्ही गावं खरं तर सगळ्या सामाजिक प्रकल्पांमध्ये नेहमी अग्रेसर असतात आणि आजही ती सुरुवात तुम्ही करताय, म्हणून मनापासून इंदोरी आणि रुंबोडी दोन्ही गावातले सर्व नागरिक, सरपंच रविभाऊ, ताई, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व पर्यावरण प्रेमी नागरिक, संदीप भाऊ आणि आमचे याच्यातले मार्गदर्शक वावळे सर, या सगळ्यांचं मनापासून सुरुवातीलाच आभार मानतो की ज्या नदीला आपण माता मानतो त्या प्रवरा मातेमध्ये आपलंच दैनंदिन वापराचं जे सांडपाणी आहे ते थेटपणे सोडून ज्या नदीचं, ज्या मातेचं, म्हणजे आपण म्हणताना नेहमी भाषणामध्ये असं म्हणतो की ही आमची जीवनदायिनी आहे, ही अमृतवाहिनी आहे, तर त्या अमृतवाहिनीला, त्या जीवनदायिनीला निदान या पुढच्या कालावधीमध्ये त्या प्रदूषणापासून रोखण्याचं एक चांगलं सकारात्मक पाऊल तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन उचललं. मला खात्री आहे की हा प्रकल्प ज्या वेळेला प्रत्यक्ष उभा राहील तर तो संपूर्ण अकोले तालुक्यातल्या प्रवराकाठच्या दोन्ही गावांना तो अत्यंत मार्गदर्शक ठरेल आणि तुमचं बघून प्रवराकाठची जी दोन्ही गाव आहेत आपल्या तालुक्यातली कळसपर्यंतची, त्यांना आम्ही हे विनम्र आवाहन करणार आहोत की जर इंदोरी रुंबोडीतले ग्रामस्थ एकत्र येऊन हे चांगलं काम करू शकतायत तर आपणही ते नक्की करू शकाल. आणि मला खात्री आहे की अकोले तालुक्यातली सगळी पर्यावरण प्रेमी नागरिक त्याला प्रतिसाद देतील आणि नमस्कार. आपण आज प्रवरा माईच्या काठावरती जमलेलो आहोत आणि प्रदूषणापासून प्रत्येक जण त्या फेजमध्ये जात आहोत. तर प्रदूषण कमी करण्यासाठी जो प्रयत्न करायचा आहे तर आवळा ग्रुप आहे आमचा, तो पहिल्यांदा त्याच्यावरती वर्क केलं आणि एक कमी खर्चात, कमी बजेटमध्ये कसं या पद्धतीनं याची मांडणी करता येईल ती मांडणी केली. आणि त्यानंतर पाणी नदीत प्रदूषित जाण्यापेक्षा आपण काय करूयात, त्याचं फिल्टरायझेशन करून मग ते नदी पात्रात सोडूयात, नाहीतर मग ते ऍग्रिकल्चर यूज साठी वापरूयात. पहिल्या टप्प्यावरती आपण विटांचे तुकडे टाकून पहिल्या बॉक्समध्ये विटांचे तुकडे वापरणार, दुसऱ्या बॉक्समध्ये जाडी वाळू वापरणार, त्याच्यानंतर कोळशाचा वापर करणार आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये बारीक वाळू वगैरे वापरणार. ते पाणी परत स्टोरेजमध्ये जाणार आणि स्टोरेजमध्ये गेल्यानंतर त्याचं ऍग्रिकल्चर यूज साठी वापरणार आणि जे फिल्टर झालेलं पाणी तर ते नदी पात्रात जाईल. अशा पद्धतीने आमचा सर्वांचा मानस आहे. त्यामध्ये विनय सावंतशी सर, त्यानंतर संदीप भाऊ मालुसकर आणि असे बरेच समस्त ग्रामस्थ, रवी मालुसकर आणि असे बरेच ग्रामस्थ आहेत. त्यांना सर्वांना शुभेच्छा आणि आपण सर्व काम नेटाने पुढे नेऊया. धन्यवाद.
आपल्या परिसरातील, तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले 9 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.